हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्लावर बटाटा रस्सा भाजी। खूप कमी साहित्यामध्ये तयार होते आणि कुकरमध्ये झटपट होते आणि चवीला तितकीच चविष्ट लागते। अशी ही भाजी कशी करायची तर ते आपण आता बघूया। चला, तर त्यासाठी इथे मी पाव किलो फ्लावर चिरून आणि स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा बटाटा घेतलाय आणि त्याला साल काढून त्याच्या फोडी करून मी त्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवला आहे। त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत आणि त्याला बारीक याप्रमाणे मी चिरून घेतला आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे, त्याची प्युरी करून घेतली मिक्सर मध्ये आणि एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट तयार करून घेतली आहे। ही भाजी मी कुकर मध्ये बनवणार आहे, तर त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि आता त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून मी इथे तेल घातले आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये आपण फ्लावर घालायचा आहे आणि याला हाय फ्लेमवर आपल्याला कमीत कमी 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। असे परतून घेतल्यामुळे फ्लावर जास्त मॅशी पण होत नाही आणि आपलं स्ट्रक्चर होल्ड करून ठेवण्यासाठी पण मदत होते। 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर यावर लाईट गोल्डन स्पॉट्स यायला लागल्यानंतर आता मी हा फ्लावर एका प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी याला परतून घेतले आहे आणि आता याच तेलामध्ये मी बटाट्याच्या फोडी देखील परतून घेणार आहे आणि बटाटा देखील आपल्याला हाय फ्लेमवरच परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपले बटाटे देखील परतले आहेत आणि आता याला देखील मी याच प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर याच तेलामध्ये घालायचे आहेत अर्धा चमचे जिरे, 1 ते 2 तमालपत्र, 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी आणि 2 हिरवी विलायची। आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा आपल्याला लाईट गोल्डन कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला आहे। आता यामध्ये आपण घालायची आहे आलं लसूणची पेस्ट आणि आता ही पेस्ट आपल्याला 1 ते 2 मिनिट लो फ्लेमवर परतायची आहे। हाय फ्लेमवर तुम्ही परतली तर ती खाली तळायला लागू शकते, म्हणून आपल्याला याला लो फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे। आलं लसूणची पेस्ट परतल्यानंतर यामध्ये मी घालत आहे टोमॅटोची प्युरी आणि आता हा टोमॅटो लवकर परतला जावा म्हणून यामध्ये मी घालत आहे 1 चमचा मीठ। आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे। हे बघा, टोमॅटो पण छान परतला आहे आणि तेलही सुटले आहे। आता मी यामध्ये घालते आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आता याला आपल्याला हलवून घ्यायचे आहे। त्यानंतर 1.5 चमचा मी यामध्ये घालत आहे किचन किंग मसाला। तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही तुमच्या घरचा जो साठवणीच्या वर्षभराचा मसाला असेल केलेला तर तोही तुम्ही ते घालू शकता। त्यानंतर मी इथे 1 चमचा धनेपूड घालत आहे। त्यानंतर याला एकदा आपल्याला हलवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी ते तिखटपणासाठी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे। तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आणि आता यामध्ये मी घालत आहे थोडेसे गरम पाणी। आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आणि आता याला आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनिट तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही जर मसाला छान परतला तर या भाजीची टेस्ट एवढी भन्नाट लागते की तुम्ही ही भाजी परत परत बनवाल। तुम्ही बघू शकता याला तेलही सुटले आहे आणि आपला मसालाही छान परतला गेला आहे। आता यामध्ये आपण घालायचे आहे फ्लावर आणि बटाट्याच्या परतलेल्या फोडी आणि आता याला आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे गरम पाणी आणि तुम्हाला भाजी जेवढी घट्ट पातळ ठेवायची असेल त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करायचा आहे। अगोदर टोमॅटो परतण्यासाठी मी 1 चमचा मीठ घातले होते, म्हणून मी इथे फक्त अर्धा चमचा मीठ घालत आहे। तुम्ही इथे चवीनुसार मीठ घाला। त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी यामध्ये 2 चमचे घालत आहे। यामुळे आपल्या भाजीला छान थिकनेस पण येईल आणि बाइंडिंगसाठी पण उपयोग होईल।
त्यानंतर इथे मी थोडी कसुरी मेथी घेतली आहे आणि आता ती मी हाताने थोडीशी क्रश करून यामध्ये घालत आहे। भाजीला उकळी आल्यानंतर कुकरचे झाकण बंद करून आपल्याला याची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे। आता कुकरची शिट्टी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला याला नॉर्मल टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचे। तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आहे आपल्या भाजीला आणि ही भाजी खरंच खूप टेस्टी होते। मी नेहमी बनवत असते, तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, तुमच्या घरच्यांनाही ही भाजी नक्कीच आवडेल। आता यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि थँक्स फॉर वॉचिंग।